मित्रांनो, आज मी तुम्हाला अजून एक श्रीरामांची गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे छोट्या खारीची रामभक्ती. रावणाने जेव्हा सीतेला पळवून लंकेमध्ये नेले, तेव्हा श्रीरामाचे परमभक्त आणि महाशक्तिमान हनुमान याने समुद्रापलीकडे लंकेत जाऊन माता सीतेचा शोध घेतला. आता सीतेला परत मिळवण्यासाठी श्रीराम लक्ष्मण यांना सर्व वानर सेना घेऊन समुद्र पार जायचे होते. संपूर्ण वानर सेना आणि बरेच छोटे प्राणी श्रीरामांवरील भक्तीमुळे समुद्रावर पूल बनवायचा म्हणून उत्साहाने कामाला लागले. एक छोटीशी खारुताई सुद्धा न थांबता मदत करत होती. श्रीरामांनी पाहिले, छोटी खारोटी तिच्या तोंडात छोटे छोटे दगड उचलून मधल्या भेगेत खड्ड्यात नेऊन टाकत होती. श्रीरामांना खारुताईचे खूप कौतुक वाटले. खारुताईचा उत्साह पाहून एका माकडाने तिची चेष्टा करायची म्हणून तिला म्हणाला, "ए खारोटी, मध्ये मध्ये येऊ नकोस बरं, दूर राहा, नाहीतर एखाद्या मोठ्या दगडाखाली चिरडली जाशील." त्या माकडाला हसूच आले. त्याला हसताना पाहून इतर सर्व प्राणी सुद्धा खारुताईला हसू लागले. बिचारी छोटी खारुताई रडू लागली. ती धावत धावत श्रीरामांकडे गेली आणि तिने तिला हसणाऱ्या सगळ्यांची तक्रार केली. श्रीरामांनी सगळ्या काम करणाऱ्या प्राण्यांना जवळ बोलावले. लहान खारुताई जे छोटे छोटे दगड आणून भेगा बुजवते आहे, त्यामुळे 2 मोठे दगड घट्ट जोडले जात आहेत, हे सगळ्यांना श्रीरामांनी दाखवून दिले. सगळ्यांना छोट्या खारीचे काम किती महत्वाचे आहे हे समजले. श्रीराम सगळ्यांना म्हणाले, कोणतेही काम लहान नसते, मोठे नसते, तर ते काम करण्यामागे कोणाला तरी मदत करण्याचा हेतू खूप महत्वाचा आहे. ते काम करण्यामागची निष्ठा, भक्ती महत्वाची आहे. श्रीरामांनी खारुताईच्या परिश्रमाचे कौतुक केले आणि प्रेमाने खारोटीच्या पाठीवरून हात फिरवला. श्रीरामांनी अतिशय प्रेमाने खारूच्या पाठीवरून हात फिरवल्यामुळे तिच्या पाठीवर रामांची 3 बोटे उठली. या प्रसंगानंतर खारुताईच्या पाठीवर श्रीरामांची आशीर्वादासारखी उठलेली 3 बोटे कायम राहिली. मुलांनो, या गोष्टीद्वारे आपण काय शिकतो? की प्रत्येक काम करण्यामागे आपली निष्ठा महत्वाची, मग ते काम लहान असो की महान असो.